बांगडे फ्राय बघा, एक सुपर बांगडे फ्राय. इकडं आहे कोळंबी रस्सा. इकडं आहे कोणता मासा आहे? आजी शेतातून आली परत गेली. कोण? मम्मा. सुरमई, छोटी सुरमई काय करू? बघा. हलवा. ते बाबाला नाही. अरे हलवा हलवा, सुरमई नाही सॉरी, हलवा आहे हा. बघा कसा हलवा तयार केलेला आहे बघा. सुपर हलवा तयार झालेला आहे ते, आणि खूप छान झालेला आहे. आत्तापासून या गार्गीला बघा आमच्या मला म्हणते लगेच सर मला तुम्ही द्या खायला, पण मी का तिला बांगडा, त्यानंतर कोळंबी रस्सा. कोळंबी सर्वसाधारणपणे 1 किलोची कोळंबी टाकलेली मोठी, धरणातील आणली होती मी आज. कुठून आणली? धरणातून. धरणातून आणली. हिला पण माहिती आहे. प्रिपरेशन कर. धरणातून आणली. हां धरणातून आणली. हां. आणि हे बांगडी कुठून पकडून आणली तुम्ही? हे पण धरणातूनच आणली. धरणातून. आणि आता हा हलवा तयार झालेला आहे, फक्त तळायचा आहे म्हणून मी काय आता बोलत नाही. पण खरोखर खूप मेहनत, 1 वाजल्यापासून वाट बघत होतो कधी जेवायला मिळेल मला. आणि आता अखेर बघा खूप सुंदर जेवण आता इथे तयार केले आहे. भात आहे, ज्वारीची भाकर आहे. हे छोटं माझं किचन आहे, काळवाडी तालुका, जुन्नर जिल्हा, पुणे बघा. आणि हा आमचा वेदांत जो आहे तो एकदम एक्सपर्ट आहे सगळं काही खायला. त्याला कोळंबी द्या, हलवा द्या, सुरमई द्या, कोणताही पदार्थ तो खातो. तशी आमची गार्गी खात नाही. गार्गीला पण मला द्यायचं नाही आहे ॲक्च्युली आज, पण बघूया आता. माझी इच्छा झाली तर गार्गीला सुद्धा मिळेल खायला. काय हा बघा कसा इला व्यायामच करायला लागला. खुश झाला एकदम खुश झाला. त्याला आज मिळणार आहे तर काय मिळणार तुला खायला? सुरमई. बघा कसा डान्स करतो बघा. आमची गार्गी पण डान्स करेल आता. गार्गी तुला काय खायला मिळणार आहे? चला आज इथेच थांबतो आणि आता धरणातील मच्छीचा आस्वाद घेतो. धन्यवाद.